राज्यभरात 2 डिसेंबर रोजी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांचं जे नशीब आहे ते आता मतपेट्यांमध्ये कैद झालेलं आहे आणि ज्या मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या सर्व स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा आपल्याला खडा पहारा असल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या नाशिकच्या भगूर येथील नगर परिषदेची जी निवडणूक झाली आहे त्याच्या स्ट्रॉंग रूम जवळ आहोत। वेदगाव येथे या स्ट्रॉंग रूम जो आहे तो प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला आहे। एका शाळेमध्ये हा स्ट्रॉंग रूम आहे आणि यामध्ये आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर ज्या ठिकाणी मतदानाच्या ज्या पेट्या ठेवलेल्या आहेत, ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती देखील आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त जो आहे ते इमारतीच्या वरती पाहायला मिळतोय। तर बाहेर देखील आपल्याला पोलिसांचा तगडा असा पोलीस बंदोबस्त तो पाहायला मिळतोय। या ठिकाणी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे। तर अग्निशमन दलाचा बंब असेल ते देखील या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर ईव्हीएम संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात येत आहेत। विविध राजकीय पक्षांकडून अनेक आरोप करण्यात येत आहेत। एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आतमध्ये ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवलेले आहेत त्या ठिकाणी SRPFचा आणि बाहेरच्या बाजूला स्थानिक पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आणि येत्या 21 तारखेला या नगर परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे। त्यामुळे ज्या उमेदवारांचं नशीब या मतपेट्यांमध्ये कैद झालेलं आहे, कोणाचं नशीब कोणता उमेदवार नशीब आजमवतो हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।